अकोल्यातील 5 विधानसभांसाठी 129 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले। शेवटच्या दिवशी 100 जणांचे 128 उमेदवारी अर्ज दाखल झाले। अकोट मतदारसंघात 22 उमेदवारांचे 30 अर्ज, बाळापूर मतदारसंघात 29 उमेदवारांचे 38 अर्ज दाखल झाले। एक्सप्रेसनं प्रवास करताना जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर आता कारवाई केली जाणार आहे। एक्सप्रेससाठी रेल्वे प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 41 उमेदवार रिंगणात उतरले, तर 56 अर्ज दाखल करण्यात आले। वेळेचं महत्त्व न कळल्यामुळे मनसेचा उमेदवार कर्जत खालापूर मतदारसंघातून अर्ज दाखल करण्याच्या संधीला मुकलाय। 3 मिनिटांचा उशीर झाल्यानं ही संधी हुकली। घाटकोपर पूर्व मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पराग शाह सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले। पराग शाहकडे 2178 कोटींची संपत्ती आहे। निवडणूक प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली, तर पराग शाह हे घाटकोपर पूर्वचे भाजपचे उमेदवार आहेत। गेल्या 15 वर्षात पहिल्यांदा एकाही फटाक्यानं चाचणी दरम्यान 125 डेसिबलची मर्यादा ओलांडली नाहीये। यावर आवाज फाउंडेशननं समाधान व्यक्त केलंय। मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होते। या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी देखील विमानांच्या फेऱ्या वाढवल्या। यानुसार दिवसाकाठी 964 विमान फेऱ्या मुंबईत होणार आहेत। लाखो दिव्यांच्या प्रकाशानं रामाची नगरी अयोध्या उजळणार आहे। दीपोत्सवासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे। यंदा राम की पैंडी आणि शरयू किनाऱ्यावरील घाटांवर 25 लाख तेलाचे दिवे प्रज्वलित करू गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या दीपोत्सवाचा समावेश होईल, असा ठाम विश्वास उत्तर प्रदेशचा सरकार आणि आयोजकांना आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 10 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे। 3 वर्षांनंतर होणाऱ्या या परीक्षेला राज्यातून 3,53,937 परीक्षार्थी परीक्षा देतील। पेपर 1 च्या तुलनेत पेपर 2 साठी परीक्षार्थींची संख्या जास्त आहे। आमदार सुहास कांदेंविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवीगाळ धमकी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुहास कांदे यांनी मराठा समाजाचे नेते शेखर पगार आणि समीर भुजबळ यांचे समन्वयक विनोद शेलार यांना शिवीगाळ केली होती। सावनेर विधानसभेत राजकीय वातावरण तापलंय। केदार जिल्हा छोडो, सावनेर भी तुमसे छीन लेंगे, जो हात उठेंगे वो हात काट डालेंगे। या दिवाळीत लंकेचा नाश झालाच पाहिजे, अशा शब्दात भाजपच्या आशिष देशमुखांनी काँग्रेसच्या सुनील केदारांना आव्हान दिलंय। सुनील केदारांचा आव्हान देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। युगेंद्र पवारांकडे तब्बल 72 कोटींची मालमत्ता आहे। युगेंद्र पवारांवर 22 कोटींचं कर्ज आहे। त्यामध्ये वडील श्रीनिवास पवार यांच्याकडून 6,40,40,00,000 रुपयांचं कर्ज घेतल्याचा उल्लेख करण्यात आलाय। याबाबत उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे। राज्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता आहे। हवामान खात्याकडून याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशा 3 जिल्ह्यात फक्त ढगाळ वातावरण राहील, तर विदर्भातील अकोला, वर्धा आणि नागपूर या 3 जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुण्याच्या आरोग्य प्रमुख वीणा बोराडेंच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली। कार्यालयात घुसून माथेफिरूनं तोडफोड केली। विनोद खैरे असं तोडफोड करणाऱ्या माथेफिरूचं नाव आहे। शहापूर विधानसभेत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अविनाश शिंदेंनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। अर्ज मागे न घेण्याची स्थानिक नेत्यांनी भूमिका घेतली आहे। मातोश्रीवरून आदेश आला तरी माघार घेणार नाही, तालुकाध्यक्ष बाळा धानके यांनी माहिती दिली। उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील एका न्यायालयात मंगळवारी पोलीस आणि वकिलांमध्ये तुंबळ मारहाण झाली। या तक्रारून अधिक वकील जखमी झाल्यानंतर एका स्थानिक पोलीस ठाण्याला आग लावण्यात आली। विविध मार्गावर धावणाऱ्या बिगर पावसाळी 8 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतलाय। गाड्यांच्या फेऱ्यानुसार सुधारित वेळापत्रकाची 1 नोव्हेंबर पासून अंमलबजावणी केली जाणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं मुंबईत 26 तर राज्यभरात 138 उमेदवार उभे केलेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मनसेनं शिवसेनेच्या ठाकरे पक्षाच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वाढलेल्या राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांबद्दल निवडणूक आयोगानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे। सोबतच अशा गुन्ह्यांना वेळीच आळा घालण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयोगानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेत।
36 तासांनंतर नॉट रिचेबल आमदार श्रीनिवास वनगा घरी आले आणि परत गायब झाले. मध्यरात्री घरी येऊन आपण ठीक असल्याचं सांगत श्रीनिवास वनगा पुन्हा अज्ञातवासात गेले. सागर निवासस्थानी गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. भाजपमधील बंडखोरांची समजूत काढली जाणार आहे. देवेंद्र फडणवीसांना बंडखोरांची समजूत काढण्यात यश मिळणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. पुण्याच्या 21 मतदारसंघात 1272 उमेदवार दाखल झाले. पिंपरीमधून सर्वाधिक 99 इच्छुक उमेदवार आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडेल. पंतप्रधान मोदी 2 दिवसीय गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 तारखेला केवडियात 280 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील शासन आपल्या दारी या उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जाहीर झालाय. देशभरातील विविध श्रेणींमधील 280 प्रकल्पांमध्ये शासन आपल्या दारीवर परीक्षकांनी शिक्कामोर्तब केलाय. यामुळे नागरिकांना सेवा पुरवणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रारूपाची देशात प्रशंसा झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह तर 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येईल. नागपुरात पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलंय. जास्त आवाज करणाऱ्या किंवा जास्त धूर सोडणाऱ्या फटाक्यांमुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडतो, शिवाय प्राण्यांना इजा पोहोचते. त्यामुळे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा असं आवाहन चौधरी यांनी केलंय. दिवाळी सणानिमित्त यंदा ग्राहकांचा ऑनलाईन खरेदीकडे कल असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे बाजारपेठेला मात्र मोठा फटका बसतोय. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे या शाखेतील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामं लावण्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाबाबत LICला हायकोर्टानं फटकारलंय. कर्मचाऱ्यांना निवडणूक कामं लावण्यास प्रत्येक संस्थेनं विरोध केला तर निवडणुका कशा होतील अशी टिप्पणीही खंडपीठानं महामंडळाला दिलासा नाकारताना केली आहे. बंडोबांना थंड करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदेंचं अजित पवार आणि फडणवीसांमध्ये आज रात्री बैठक होण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेसाठी 7,955 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी तब्बल 4,956 अर्ज करण्यात आले. अर्ज मागे घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्याही खाली गेले, तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. आक्षेपार्ह व्हॉट्सअप संदेश प्रकरणी दिलासा नाहीये. कोल्हापूर येथील स्थानिक नेत्यावरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय. गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. बोपदेव घाटातील सामूहिक अत्याचार प्रकरणातील येरवाडा कारागृहात आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. 2 दिवस येरवाडा कारागृहात ओळख परेड झाली. पीडितेनं आरोपींना ओळखल्याची माहिती आहे. यंदा बाजारात चीनी वस्तूंच्या विक्रीत घट झाली आहे. चीनला 1.25 लाख कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या वोकल फॉर लोकल उपक्रमामुळे विक्रीत घट झाली आहे. भाजपाचे मीरा भाईंदरचे उमेदवार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी मी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. पक्षाचं करा प्रामाणिकपणे केल्यामुळे मला पक्षानं उमेदवारी दिली असल्याचं मेहता यांनी सांगितलं. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. गुजरातच्या केवडियामध्येही या दिनानिमित्त परेड आयोजित करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय. MMRDAनं तोट्यातील घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेचं अधिग्रहण करण्याचा निर्णय थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपामुळे मागे घेतलाय असं विश्वसनीयरित्या समजतंय. या निर्णयामुळे सुमारे 650 कोटींचं नुकसान होणार असल्यानं मोदींनी राज्य सरकारला निर्देश दिल्याची सूत्रांची माहिती आहे. सोनं चांदीच्या विक्रमी दरामुळे खरेदीत निरुत्साह दिसून आलाय. धनत्रयोदशीला सोनं चांदीच्या खरेदीत घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खरेदीत तब्बल 10% घट झाली. वर्षभरात सोन्याच्या दरात 33% वाढ झाली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.